यतोऽन्वया करतस्यार्थेषु विघ्नेश्वरः येणे ब्रह्मरुदादिकवै मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यं परं मनोनि नियमिलया मानसी स्पृहा नासो निधाय अपैसी किं बहुना तो ऐसी भूमिका पावे। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 963 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे वैराग्य। म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नासोनी जाय अपैशी किंबहुना तो ऐशी भूमिका पावे। म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे की हे अर्जुना, म्हणून नियमिला म्हणजे निग्रह करणे, निग्रह करणं, त्याचा ताबा त्याच्यावर ठेवणं किंवा कंट्रोलमध्ये ठेवणं, या निग्रहा वाचून मनातून इच्छा आपोआप नष्ट होत जातात। निग्रह न करता फार काय सांगू अर्जुना, तो साधक जो असतो तो निग्रह केव्हा करतो? ज्यावेळी वैराग्याच्या भूमिकेला तो प्राप्त होतो त्यावेळी तो निग्रह करू शकतो। पै अन्यथा बोध अगवा मावळोनी तया पांडवा बोध मात्रेची जीवा ठावो होय। पै अन्यथा बोध अघवा, जगत सत्य आहे का मिथ्या आहे नव्हे, चालविती व्यवहार सत्य म्हणून। कोणालाही विचारलं तरी जगत मिथ्या असं समजत नाही। एक वेदांत शास्त्र जर सोडलं तर वेदांत शास्त्र जगत मिथ्या आहे असं तर सांगतातच, पण ते मिथ्या कसं आहे ते सुद्धा प्रमाणाने पटवून देतात। सामान्य जे असतात ते सत्य म्हणूनच सर्व व्यवहार करतात। सत्य तर नाही आहे, लटकच आहे, मिथ्या आहे, खोटा आहे, याचा अनुभव प्रत्येकाला आहे, परंतु त्याचा विचार मनुष्य मात्र करत नाही। प्रत्येकाला अनुभव आहे हे सत्य आहे का मिथ्या आहे, याचा काही फायदा आहे का तोटा आहे हेही सगळ्याला कळतं, तरी पण त्याचा विचार करायला माणसाला वेळ नाही, कारण त्याचं श्रवण की मनन करावं लागतं। श्रवण अगोदर श्रवण आहे, श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करावं लागतं, मनन केल्यानंतर त्याचा ध्यास घ्यावा लागतो, मग ते कळतं। म्हणून कळत नाही अशातला भाग नाही, पण ते अनुभवात उतरत नाही, त्याचा अनुभव घेत नाहीत माणसं, अनुभवही नाही अशातला भाग नाही। हे सगळं जर आपण सूक्ष्म विचार केला
तर कुठंच काही मेळ लागत नाही याचा. या प्रपंचाचा कुठेही मेळ लागत नाही, हे लक्षात ठेवा. कारण मेळ कसा लागेल हो? जर असता तर मेळ लागला असता. जो नाहीच आहे त्याचा मेळ कसा लागेल? मृगाजवळ नाहीच आहे तर त्या स्नान कसं करता येईल? दोरीवर सर्प नाहीच आहे तो दंश कसा करील? शुक्ती वर्णाच्यात नाहीच आहे त्याचे दागिने कसे करता येतील? आता तर महाग आहे चांदी, ₹1,00,000 किलो. मग जर खरं असतं तर त्याचे दागिने करता आले असते. हे सगळं माणसाला कळत नाही का? कळतं पण तितक्या खोलवर माणसं जात नाहीत. त्याचा सूक्ष्म विचार जो आहे, जो साधू संतांनी सांगितला, जो शास्त्राने सांगितला, त्या विचारापर्यंत माणसं जात नाही. का जात नाही? त्यांना त्याची आवश्यकता असून सुद्धा आवश्यकता वाटत नाही. खरं तर विषयामध्ये सुख मानतात आणि देहाला आत्मा मानतात. देहखंडानाम आत्मा. विषयामध्ये सुख नाही आहे आणि जरी विषयात सुख लाभत असेल तर तो आत्मानंद आहे असं निश्चलदासजीनं विचारसागराच्या 6व्या तरंगात पटवून दिलेलं आहे. चहाची गोडी चहाची नाही आहे, ती लक्षात ठेवा. जेवणातली गोडी जेवणाची नाही आहे. काय? तो जो आनंद आहे तो आनंद आहे आत्मा आनंद, परमानंद आहे तो. पण हे माणसाला कळत नाही. हे जर कळलं तर मनुष्याला दुःख होणारच नाही. ते नेहमी आनंदात डोलत राहते. कळत नाही म्हणून दुःख. स्त्रीपुत्राधिक माझे आहेत, देह आत्मा आहे, हे सर्व विपरीत ज्ञान आहे. स्त्रीपुत्राधिक माझे आहेत, विपरीत ज्ञान आहे. देह आत्मा आहे, विपरीत ज्ञान आहे. विषयात सुख आहे, विपरीत ज्ञान आहे. अर्थात हे विपरीत ज्ञान त्या विरक्तीने, त्या वैराग्याने मावळून जात. आणि ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. आणि जीवो ब्रह्मैव ना परा. जीव ब्रह्मरूप आहे, देह आत्मा नहीं है. स्त्री पुत्राधिक माझे और नहीं है, लक्षात ठेवा. या प्रमाज्ञानाने, हे परमाज्ञान यथार्थ ज्ञान आहे, या ज्या गोष्टी सांगितल्या. मग त्याच्या ठिकाणी जे अंतःकरण आहे ते अंतःकरण वास्तव जर ते त्या अंतःकरणामध्ये प्राप्त झालं किंवा हे वास्तव गोष्ट जर अंतःकरणामध्ये निश्चित कळाली तर मनुष्य ज्या क्षणी यथार्थ कळाली त्याच क्षणी तो मुक्त होतो. मुक्त होतो. मग तो मुक्त झाला की त्याला जीवनमुक्त म्हणतात. तो जीवनमुक्त त्याने जरी सर्व व्यवहार केला तरी त्याला बाधत नाही. जीवनमुक्ताला व्यवहार बाधत नाही. हा विषय मागे झाला आपल्याला. काय जीवनमुक्ताची स्थिती काय आहे? त्यांना व्यवहार का बाधत नाही? व्यवहार त्यांना नाही का? व्यवहार असतो, होतो, आहे व्यवहार त्यांना. साधू संतांनी प्रपंच केला नाही का? केला. ठराविक जर सोडले
पण ते प्रपंचात जरी प्रपंच केलेला आपल्याला दिसला तरी ते प्रपंचात कधीच नव्हते. नेहमी ते परमात्म स्वरूपच झालेले होते. म्हणून प्रपंचाची बाधा त्यांना कधीही झाली नाही, स्त्री पुत्राधिक सर्व असून सुद्धा. आणि त्याच्यामध्ये ते गुंतले नाहीत, लक्षात ठेव. असा त्याचा भाव आहे. आपल्याला असलेलं जे अन्यथा ज्ञान आहे, अन्यथा ज्ञान मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. देह ब्रह्म आत्मा आहे, जगत सत्य आहे, हे जे आपण पाहतो याला विपरीत ज्ञान म्हणतात, याला अन्यथा ज्ञान म्हणतात. ते नष्ट होऊन जातं अन्यथा ज्ञान, आणि मग तो प्रमा ज्ञानात येतो. प्रमा ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान. त्या यथार्थ ज्ञानामध्ये तो आला की बस अंतःकरणामध्ये नेहमी शुभेच्छा नांदतात, शुभेच्छा निर्माण होतात, आणि त्याला बाकीच्या इच्छा कधीही बाधत नाहीत आणि होतही नाहीत. सर्व ठिकाणी तो एका परमात्म्याला पाहतो. जिकडे पाहावे तिकडे बाई, हरी वाचून दुजे नाही. जिकडं पाहावं तिकडं त्यांना परमात्मा दिसतो. ते पत्नीतही परमात्मा पाहतात, मुलातही पाहतात, घरात पाहतात, धनात पाहतात. सर्व ठिकाणी त्यांना परमात्म्याची अनुभूती आहे. म्हणून त्यांना प्रपंच हा बाधा करत नाही, लक्षात. आणि म्हणून म्हटलं ओळखिला हरी धन्य तो संसारी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. ओळखिला हरी धन्य तो संसारी. ज्याने परमात्म्याला ओळखलं त्याचा प्रपंचही धन्य झाला. तुका म्हणे धन्य संसाराती आली, नि मोबाईल रंगली सर्व काळ. नाही, तुका म्हणे धन्य संसाराती आली, हरिरंगी रंगली सर्व काळ. धर्मणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव नुपकरे काहीच करू. धरवणी वेचे सरे, नदीला घातलेला वाळूचा बांध. तो बांध वेचे सरे, पाण्याचा खर्च झाला. पाणी आहे तोपर्यंत बांधाला महत्व आहे. एकदा पाणी संपलं की बांधाचं महत्व संपलं. तसं प्रारब्ध जोपर्यंत आहे त्या प्रारब्धाने कर्माचा भोग भोगून संपला की मग पूर्वजन्मातलं जे जुनं संचित आहे ते सुद्धा नाहीसं होतं. कर्म जळून खाक होतं. भगवान गीतेत सांगतात ना 4थ्या अध्यायात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि. ज्ञानाग्नी कर्मे जळती ही ज्याची आज्ञा, त्याचे कर्म प्रारब्ध भोगून संपलं की संचित कर्म समाप्त होत राहत नाही. संचित क्रियमाण भक्ता प्रारब्ध नाही जाण, असंही तुकोबारायाने म्हटलेलं आहे. म्हणून धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तवन उपकरे काहीच करू. आणि मग
एकदा का प्रारब्ध तेवढं मात्र ते भोगून संपवावं लागतं. प्रारब्ध न चुकी भोगिल्या वाचून मग संचित कर्म जळून जातं आणि क्रियमान जे होतं ते भगवत अर्पण बुद्धीनं होतं. संचित जळून गेलं, प्रारब्ध भोगून संपवलं आणि क्रियमान यत करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. ते सर्व भगवंताला अर्पण होतं आणि मग जीवन मरण संपून जातं. मग म्हटलं याच देही हेची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा. करत राहा करत राहा करत राहा, होईल ते. एक दिवशी अशी स्थिती होईल. पण देरे हरेन पलंगावरी नाही. त्याच्याकरता रोज 10-5 मिनिटं गाथा वाचावा. 10-5 मिनिटं किंवा जास्त सांगत नाही. 24 तास 23 तास हमालिका करणं व्हायना, पण 1 तास तरी इकडं दिला पाहिजे. 1 तास तरी 5-10 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5-10 मिनिटं गाथा, नामस्मरण 5-10 मिनिटं करणं, पण जीव लावून केलं पाहिजे. नाहीतर नाम जपत हे वैखरी चित्त धावे विषयावर, उपयोग होणार नाही. लक्षात ठेवा. करा. केलं की होतं. ते केल्यानंतर कळतं हे लक्षात ठेवा. तुम्ही वाचलंच नाही तर कसं काय तुम्हाला कळेल? वाचायलाच पाहिजे. आम्हाला कळत नाही. तुम्हाला कळत नाही, आम्हाला तरी कुठं कळतं? तुम्हाला कळत नाही, आम्हालाही कळत नाही. वाचून 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 कळतं ते. त्याच्यामध्ये प्रवेश झाल्याशिवाय राहत. पण नित्य वाचत राहणे, नित्य. तुमचे मागे उद्योग आहेत, आम्ही रिकामे असतो, त्यामुळे आम्हाला काही त्याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही. पण जरी उद्योग आला तर तुम्हाला किती वेळ द्यायला सांगितलं मी? 1 तास. 23 तास प्रपंचात. तरी पण ती स्थिती सुद्धा गोपिकासारखी असावी. मन हे गोविंदी देह काम करीवो. त्यांना प्रपंच नव्हता, होता. नवरा होता, सासू सासरे, मुलं बाळ, घर दार सर्व होतं. पण मन हे गोविंदी, मनामध्ये परमात्मा, मुखामध्ये परमात्म्याचं नाम, वृत्ती परमात्म्याजवळ. काम असो ते काम काही करत नाही. कामाने काही बिघडल्या जात नाही, लक्षात ठेवा. पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामात नाम, जिबले तुला काय धंदा. म्हणून म्हटलं धरणी धरवणी न ऐशी काम्य कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा. मग श्रीगुरु आपैसा भेटेची. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आता कैऱ्या लागतील झाडाला. कच्ची कैरी तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केला तर तुटते ती, पण लवकर तुटत नाही. खायला गेलं तर आंबट. पण एकदा का ती पाडाला लागली की मग देठ तिला सोडतो आणि ती देठला सोडते. एवढंच नव्हे तर पाडाला लागली की बरोबर राघू तिथं येतो आणि तिला चोच मारून खातो. तसं एकदा का कर्मसाम्य दशा निर्माण झाली की सद्गुरु अपैसा भेटेची गा. नक्की मग श्रीगुरु भेटल्याशिवाय राहत. ओ आपोआप भेटतील.
त्या पोपटाच्या उदाहरणाप्रमाणे. पण अगोदर आपण तयार व्हायला पाहिजे. श्रीगुरु येऊन तरी काय करतात? आपली जर तयारी नसेल अंतःकरणाची तर श्रीगुरूचा बोध होऊनही उपयोग होणार नाही. पालथ्या घड्यावर पाणी घातल्यासारखं होईल. म्हणून आपल्या अंतःकरणाची तयारी झाली की श्रीगुरु अपैसा. परीक्षित राजा श्रीगुरूकडे गेले नव्हते, ते सर्व त्याग केला अंतःकरणातून, सर्व प्रपंचाचा राज्याचा त्याग केला आणि गंगेच्या काठावर जाऊन बसले. विरक्त ध्यानात मनात फक्त एक परमात्मा की आपोआप भगवान शुकाचार्य आले. त्यांच्याकडे गेले नाही, शुकाचार्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना बोध दिला. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी ऐशी कर्म साम्य दशा. ती कर्माची, तिन्ही कर्माची जेव्हा साम्य अवस्था होईल त्यावेळी, ज्या ज्ञानामध्ये ती साम्य अवस्था होते त्यावेळी श्रीगुरु आपोआप येऊन भेट देतात. रात्रीच्या चौपहारी वेचलिया अवधारी, डोळ्यात तमारी मिळे जैसा. महत्वाची गोष्ट सांगता आहे. रात्रीच्या चौपहारी, रात्र किती प्रहर असते? 4 प्रहर. दिवस 2 प्रहर. दिवसही 4 प्रहर असे आणि रात्रही 4 प्रहरच आहे. रात्रीच्या चौपहारी ज्यावेळी ते 4 प्रहर संपल्या जातात, डोळ्यात तमारी मिळे जैसे. ते 4 प्रहर संपले की तमारी आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही आहे. तमारी माहिती आहे ना? तमारी, तमाचा जो शत्रू आहे, तम म्हणजे अंधकार, तो सूर्य भेटल्याशिवाय राहत नाही. पण 4 प्रहर रात्रीच्या अंधारात ते संपावे लागतात, मग आपल्याला सूर्य भेटेल. का येऊनी फळाचा घडू, पारसवे केळीचा वाढो, गुरु भेटोनी करे पाडो बुत सुतैसा. का येऊनी फळाचा घडू, केळीचं संरक्षण, केळीला खत पाणी हे कुठपर्यंत घालायचं? तिला फळाचा घड येईपर्यंत. एकदा का फळाचा घड आला रे आला की बस केळीची वाढही थांबल्या जाते आणि पुन्हा त्या केळीपासून फल प्राप्त होत नाही आहे, उपटून फेकून द्यावी लागते. त्याप्रमाणे आपलं जे पुण्य आहे, पूर्व पुण्य, त्या पुण्याने श्रीगुरु भेटतातच. आणि श्रीगुरु भेटले पूर्व पुण्याने की ते आत्मबोध देतातच. फक्त आपली तयारी झाल्यानंतर ते भेटतात. आपली तयारी व्हावी लागते. आपली तयारी जरी झाली नाही तर भेटूनही कळत हो नाही आहे, कळत नाही. आणि बोधही होत हो नाही आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून साधका करता कर्माची वाढ थांबवावी लागते. साधकाने कर्माची वाढ थांबवावी लागते. त्याला काही मर्यादा आहे, लक्षात ठेवा. त्या मर्यादेपर्यंत ते कर्म होत राहतं. नाही, ते नित्य होतच राहतं. किती जन्म घेतले तरी ते होणारच आहे. पण एकदा का आपली मर्यादा संपली की ती कर्म थांबवावं लागतं, लक्षात. थांबत नसतं. म्हणून तर घराला कळस नाही. कळस मंदिरालाच आहे. कळसा परते काम नाही. गंगेशी उदधी निरंतर. कळसापेक्षा काम नाही आहे मंदिराचं.
कळत झाला की कामच झालं म्हणतात साहेब. तसं संसार काय झाल्यावर संपतो? तो संपतच नाही, तो संपवावा लागतो. ती काही मर्यादा आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत, आपल्यामध्ये ताकद आहे, तोपर्यंत ते संपवायचं आहे आणि परमार्थ करायचा आहे. लक्षात ठेवा, तो संपत नसतो, संपवावा लागतो. त्याला काही मर्यादा आहे. आणि मग गुरु भेटून करी पाडू बुभुत्सू तैसा. एकदा का ते कर्म संपवलं की मग ओढ लागते ती आत्मसुखाची. कारण प्रपंचामध्ये सुखाचा लवलेश नाही आणि सुख प्राप्त करून घेण्याकरताच हा अमूल मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून प्रपंच संपवायचा आणि आत्मसुखाचे प्रयत्न करत राहायचे की श्रीगुरु नक्कीच गुरु भेटोनिया करी पाडू. गुरु भेटतात, आपली तयारी झाली की, जसं वापसा झाला की शेतकरी पेरतो त्याप्रमाणे आपली तयारी झाली की आत्मबोधाचा प्रयत्न श्रीगुरु करतात. नव्हे, आत्मबोध देतात. आणि आत्मबोध दिला रे दिला की बस कर्माचा थांबा कसा आहे तेही ते शिकवतात. पण सर्वांना नाही. शिकवलं तरी सर्वावर त्याचा परिणाम होत नाहीये. फक्त साधकालाच ते कळतं. कारण साधक त्या प्रयत्नात असतो कर्म संपवायचं आणि परमात्मा प्राप्ती करून घ्यायची. बाकीच्या लोकाला कर्म संपवण्याची इच्छाही नसते आणि परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छाही नसते. म्हणून सद्गुरूची जरी भेट झाली तरी त्यांना त्याचा उपयोग होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून ते आत्मबोध तर देतात, पण कर्म थांबवण्याचा प्रकारही ते सांगतात. आणि तो प्रकार सांगितलेला साधकाला कळतो आणि ते कर्माची मर्यादा थांबवून टाकतात आणि आत्मबोधामध्ये रममाण होतात. मग अलिंगिला पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपातया. मग अलिंगिला पौर्णिमा, पौर्णिमेनं आलिंगन दिलेला चंद्र त्याची जशी अपूर्णता समाप्त होती आणि पौर्णिमेला चंद्र पूर्णत्वाला प्राप्त होतो. लक्षात ठेवा. अलिंगिला पौर्णिमा जाणी उणीव सांडी चंद्रमा. तोपर्यंत तो कमीच असतो, उन्हाच असतो. पौर्णिमेच्या दिवशी त्याला पूर्णत्व प्राप्त होतो आणि त्याचा उणेपणा नष्ट होतो. तैसे होय विरोत्तमा गुरुकृपातया. अर्जुना, त्याप्रमाणे सद्गुरूच्या कृपेनं अंगीकारलेला साधक अज्ञान टाकून ज्ञानाचं पूर्णत्व त्याला प्राप्त होतं. पण तो सद्गुरूच्या बोधामध्ये तन्मय झाला तर, त्याला बोधाची तळमळ असेल तर, आणि त्याच्याकरता तो प्रयत्न करत असेल तर या गोष्टी घडतील. नाहीत आज बहुअंशाने लोकाला त्याची गरज वाटत नाही आहे. त्याच्याकरता कोणीही प्रयत्न करत नाही आहे. त्यांना सुखही कळत नाही आणि दुःखही कळत नाही. लक्षात ठेवा. अशी आजची फार अवघड परिस्थिती आहे. लोकाला परमार्थाची चाड राहिली नाही, भगवत प्राप्तीची इच्छा नाही, सद्गुरू संतांचा आदर राहिला नाही आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी आदर श्रद्धा असेल तरच, तळमळ असेल तरच
त्याग केला तरच आत्मबोध प्राप्त होत असतो. तेवढी श्रद्धा, तेवढा आदर. श्रद्धावान लभते ज्ञान. तेव्हा आबोध मात्र असे, अशा प्रकारे आपण आत्मबोधाचा विचार या ठिकाणी करतो आहोत. तो कसा होतो, कोणाला होतो, त्याचा परिणाम काय आहे, याचा विचार भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा.